नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर आपली एनर्जी एक्सचेंज करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कोणती ऊर्जा, कोणत्या संधी आणि कोणते महत्त्वाचे संदेश घेऊन येत आहे. करिअर असो, आर्थिक स्थिती असो किंवा प्रेमसंबंध, कुटुंब, आरोग्य, या महिन्यासाठी विश्वाचा सल्ला, या सर्व गोष्टी आज आपण या माध्यमातून जाणून घेऊया. ही एक जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे यात सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात तंतोतंत लागू होतीलच असे नाही. जे संदेश तुमच्याशी जुळतात ते स्वीकारा आणि जे जुळत नाही ते प्रेमाने सोडून द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कुठलीही वेळ वाया न घालवता आपण पाहूयात ऑगस्ट महिना तुमच्या राशीसाठी काय घेऊन आला आहे. वृषभ राशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आता आपण बघूयात तुमची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहे ऑगस्ट महिन्याची. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अंतर्मनात एक मोठे भावनिक घुसळण होऊ शकते, जिथे जुन्या जखमा, अपूर्ण राहिलेली स्वप्ने किंवा एखाद्या व्यक्तीने केलेला विश्वासघात तुमच्या विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल. हा काळ एक मानसिक कठीण प्रसंगासारखा असेल, जिथे तुम्हाला जाणवेल की भूतकाळात अडकून राहिल्याने फक्त ऊर्जेचा अपव्यय होत आहे. तुमचे अंतःप्रेरणेचे चक्र म्हणजेच इंट्युशन सायकल आहे ना, तुम्हाला हेच सांगत आहे की ज्या गोष्टी आता तुमच्या नियंत्रणात नाही त्या सन्मानाने सोडून द्या. हा भावनिक टप्पा अत्यंत आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही जुनी भांडे रिकामी कराल तेव्हाच विश्वाची नवीन ऊर्जा त्यात भरली जाईल. स्वतःला या काळात एकांतात वेळ देऊ नका, तर निसर्गाच्या सानिध्यात जा आणि आत्मपरीक्षण करा. तर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या आयुष्यात एक प्रचंड ऊर्जेचा बदल होईल, जिथे तुम्ही आत्मसन्मानाने आणि नव्या जिद्दीने उभे राहाल. तुमचे लक्ष पूर्णपणे व्यावहारिक जगाकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडे वळेल. तुम्ही एका तपस्वी किंवा कलाकाराप्रमाणे स्वतःला एका विशिष्ट ध्येयासाठी वाहून द्याल, जिथे सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचे नियोजन केवळ स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी असेल. तुमच्या कामातील बारकावे सुधारण्यावर तुमचा भर राहील, ज्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. हा काळ संत असेल पण अत्यंत मजबूत प्रगतीचा आहे, जिथे तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल तुमच्या भविष्यातील आर्थिक साम्राज्याचा पाया रचणारे ठरतील. या महिन्याचा आध्यात्मिक संदेश असा आहे की तुमचे दुःख हे तुमच्या परिवर्तनाचे कारण बनेल. तुम्ही जितके जास्त कष्टांमध्ये स्वतःला गुंतवून घ्याल, तितकीच तुमची मानसिक शक्ती वाढत जाईल. नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद कराल आणि स्वतःच्या आत्मबलावर विसंबून राहाल, ज्यामुळे तुमच्यात एक वेगळीच परिपक्वता दिसेल. पैशाच्या बाबतीत तर हा महिना तुम्हाला तात्काळ श्रीमंती देणार नाही, परंतु उत्पन्नाचे असे मार्ग उघडून देईल जे दीर्घकाळ टिकणारे असतील. हा काळ केवळ स्वप्ने पाहण्याचा नसून तर प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करण्याचा आहे. आता आपण बघूयात तुमचं करिअर, व्यवसाय, शिक्षण काय सांगते या महिन्याबद्दल. चॅनलवर नवीन असं तर आपली एनर्जी एक्सचेंज करा, कारण की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रीडिंग लागू होत नाही. सबस्क्राईब करा चॅनलला. ऑगस्ट 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय आणि शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, परीक्षा घेणारा आणि शेवटी एक मोठा चमत्कार किंवा न्याय मिळवून देणारा काळ असणार आहे. तुमची ही शेवटची लढाई आणि मानसिक थकवा जाणवेल. करिअर आणि शिक्षणाच्या आघाडीवर तुम्ही सध्या अशा एका वळणावर आहात, जिथे तुम्ही प्रचंड थकलेले आहात. गेल्या काही महिन्यात मिळालेले अपयश, राजकारण किंवा कठीण स्पर्धा यांमुळे तुम्ही आतून खचला आहात. आता शस्त्र खाली टाकावे की काय, असा विचार तुमच्या मनात येत असेल. हा काळ तुमच्या सहनशीलतेची अंतिम परीक्षा घेणार आहे. व्यवसायात आव्हाने एकामागून एक येत राहिल्यामुळे किंवा नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढल्यामुळे तुम्ही बचावात्मक पावित्र्यात आहात. तुम्हाला सतत भीती वाटते की काहीतरी चुकीचे घडेल माझ्याबरोबर.
परंतु इथे कार्ड सांगत आहेत की तुमच्यात अजूनही थोडी ऊर्जा शिल्लक आहे आणि तुम्ही विजयाच्या अगदी जवळ आहात. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासाचा किंवा स्पर्धा परीक्षांचा ताण असह्य झाला असेल तरी आता माघार घेऊ नका. व्यावसायिक जर असाल तर प्रतिस्पर्ध्यांच्या दबावापुढे झुकू नका. तुम्ही भूतकाळात झालेल्या चुकांमुळे सावध झाला आहात ही चांगली गोष्ट आहे, पण त्या भीतीला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. हा महिना तुम्हाला सांगतोय की थोडं थांबा, विश्रांती घ्या, पण हार नका मानू. इथे तुम्हाला दैवी न्याय होतोय आणि पुनर्जन्म होतोय. म्हणजेच काय तर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुमच्या करिअरला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित दिशा देईल. इथे मला कार्ड स्पष्टच दाखवत आहेत, दैवी हस्तक्षेप तुमच्या कर्माचा हिशोब दर्शवतोय. तुम्ही गेल्या कित्येक काळापासून केलेल्या प्रामाणिक कष्टांचा, प्रामाणिकपणाचा आणि संयमाचा मोबदला देण्याची वेळ विश्वाने आणली आहे. नोकरी करणाऱ्यांना अचानक अशा लोकांकडून दाद मिळेल ज्यांनी पूर्वी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते. जर तुमची पदोन्नती म्हणजेच प्रमोशन किंवा पगारवाढ बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्याबाबत सकारात्मक निर्णय होतील. नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी एका मोठ्या जागृतीसारखेच आहे. तुमच्या खऱ्या क्षमतेची जाणीव होईल तुम्हाला आणि तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. जर तुम्ही एखादी मुलाखत दिली असेल किंवा सरकारी नोकरीच्या निकालाची वाट पाहत असाल तर हा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात जुने अडकलेले पैसे किंवा कोर्ट कचेरीचे, सरकारी परवान्यांचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या करिअरची दिशा बदलणारा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे किंवा एखाद्या मोठ्या परीक्षेत यश मिळणे असे योग दिसत आहे. हा तुमचा व्यावसायिक पुनर्जन्म असेल जिथे जुन्या सर्व अन्यायाचा अंत होईल. तुम्ही आतापर्यंत खूप काही सोसले आहे, पण ही तुमची शेवटची परीक्षा होती. ऑगस्ट महिना तुम्हाला जुन्या अपयशाच्या भीतीतून मुक्त करून एका उच्च पदावर घेऊन जाण्यासाठी येत आहे. विश्वाचा न्याय तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमावू नका. वृषभ राशी, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आर्थिक बाबतीत काय सांगतो? तुम्ही लोक आर्थिक बाबतीत अत्यंत भाग्यवान, समृद्धी देणारा आणि मानसिक शांतता लाभवून देणारा हा महिना ठरणार आहे तुम्हाला. इथे मला कार्ड दर्शवतात की तुमचे आर्थिक जीवन एका सुवर्णकाळाकडे वाटचाल करत आहे. जुनी नड आणि पैशाची चणचण संपून एक मोठा सकारात्मक बदल या महिन्यात पाहायला मिळेल. पैशांचा सुवर्णकाळ आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसत आहेत. आर्थिक आघाडीवर हे कार्ड सर्वोच्च यश आणि समृद्धीचे प्रतीक दर्शवतात. गेल्या काही महिन्यात पैशाच्या बाबतीत जी काही तुमची अस्पष्टता, भीती किंवा अडथळे होते ते सूर्याच्या प्रकाशामुळे पूर्णपणे नष्ट होतील. या महिन्यात तुमचे उत्पन्न वाढण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा एखादे जुने कर्ज असेल तर ते वसूल होण्याचे किंवा फिटण्याचे मार्ग मोकळे होतील तुमचे. व्यावसायिक गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. जर तुम्ही नवीन वाहन, जमीन किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना अत्यंत शुभ राहील. तुमच्या कुटुंबात पैशांमुळे रखडलेली कामे अचानक वेगाने पुढे सरकतील. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आर्थिक कोंडी संपून घरात लक्ष्मीचे आगमन होण्याचा हा काळ आहे. एका साईडला उत्पन्न वाढत असतानाच ही कार्ड तुमची आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत प्रगल्भ आणि संतुलित आहे असं दर्शवतोय. भूतकाळात कदाचित तुम्ही भावनाच्या भरात किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले असतील किंवा अवाजवी खर्च तुमचा झाला असेल, पण या महिन्यात तुम्ही पैशाचे व्यवस्थापन अतिशय हुशारीने करणार. तुमच्या मनात पैशांबद्दल एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, ज्यामुळे मानसिक ताण पूर्णपणे निघून जाईल तुमचा. बचत करण्याच्या बाबतीत तुम्ही अत्यंत शिस्तबद्ध राहाल. कुठे खर्च करावा पैसा आणि कुठे पैसे वाचवावेत याचा अचूक ताळमेळ तुम्ही घालू शकाल.
जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदतीची गरज भासली तर तुम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि स्वतःचे नुकसान न करून घेता मदत कराल. इथे मला कार्ड सांगतात की तुमचे आर्थिक निर्णय हे केवळ घाईगडबडीत घेतलेले नसून ते तुमच्या भविष्याला सुरक्षित करणारे असतील. उत्पन्न, खर्च आणि बचतीचे अचूक गणित राहणार तुमचे या महिन्यात. उत्पन्न तुमचं अत्यंत मजबूत राहील. एकापेक्षा जास्त स्रोतातून धनलाभाचे योग आहेत. तुमचे खर्च प्रामुख्याने शुभ कार्यांवर, घराच्या नूतनीकरणावर किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी होतील. निरर्थक खर्च टळतील तुमचे. पैशाचे योग्य नियोजन केल्यामुळे तुमची बँक बॅलन्स वाढेल आणि भविष्यासाठी मोठी बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या आयुष्यातील आर्थिक अंधार आता संपला असून यशाचा सूर्य उगवला आहे. पैसा तर येईलच, पण त्यासोबत मनात एक शांतता आणि समाधानही असेल. वृषभ राशी, ऑगस्ट महिना तुमच्या प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाबद्दल काय सांगताय? कसा राहील हा महिना तुमच्यासाठी? बघूयात. तर तुमच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक आयुष्यात एक अत्यंत तीव्र, वेदनादायी पण तितक्याच महत्त्वाच्या परिवर्तनाचा काळ घेऊन येत आहे हा महिना. तुमच्यासाठी आलेली इथे 2 कार्ड, एक मोठा अंत आणि त्यानंतर होणाऱ्या एका अगदी नवीन कोऱ्या सुरुवातीचे संकेत देत आहेत. हा महिना तुम्हाला जुन्या भावनिक जखमांना पूर्णविराम देऊन कोणत्याही भीतीशिवाय आयुष्याचे एक नवीन पान पलटण्यास सांगत आहे. जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप भावूक आणि नाजूक असेल. गेल्या काही काळापासून नात्यात चाललेला मानसिक छळ, अविश्वास, गैरसमज किंवा संवादहीनता आता अशा टोकाला पोहोचू शकते जिथे आता सहनशक्ती संपली आहे अशी भावना निर्माण होईल. हा काळ जुन्या चुकीच्या अपेक्षा आणि नात्यातील विषारी पॅटर्नचा अंत दर्शवतोय. काही प्रकरणांमध्ये जर नाते केवळ नावापुरता उरले असेल तर त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडण्याचा किंवा ते नाते तिथेच संपवण्याचा कठीण पण अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो तुमच्याकडून. जर तुम्हाला नात्यात फसवणूक किंवा विश्वासघात सहन करावा लागत असेल तर या महिन्यात त्या गोष्टीचे सत्य समोर येईल. हे जरी सुरुवातीला अत्यंत वेदनादायी वाटले तरी ते तुमच्या मानसिक शांततेसाठी अत्यंत गरजेचे आहे, कारण एका मोठ्या अंधाऱ्या रात्रीनंतरच नवीन सकाळ होत असते. दुसरीकडे जे लोक सिंगल आहेत किंवा ज्यांनी नुकताच एखादा मोठा भावनिक धक्का सहन केला आहे त्यांच्यासाठी तर हा महिना एका मोठ्या मुक्तीसारखा असेल. तुमच्या मनात भूतकाळातील नात्याबद्दल असलेली भीती, निराशा आणि कडू आठवणी आता पूर्णपणे गळून पडतील. तुम्ही भूतकाळाचा कायमचा निरोप देऊन स्वतःसाठी एक नवीन अवकाश निर्माण कराल. तुमच्या मनात पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याचा आनंद घेण्याची एक नवी निरागस ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय अत्यंत बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने नवीन लोकांना भेटण्यास तयार व्हाल. हा काळ तुम्हाला जुन्या ओझ्यातून मुक्त करून लहान मुलासारखे स्वच्छंदी बनवणारा ठरणार आहे. या महिन्याचा सखोल संदेश असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात पूर्णपणे संपते तेव्हाच एका नवीन प्रवासाचा जन्म होतो. विश्वाने तुमच्यासाठी पुढे काहीतरी खूपच सुंदर लिहून ठेवले आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला जुना रस्ता मागे सोडावाच लागेल. नात्यातील कटुता संपवून एका नवीन उत्साहाने स्वतःच्या भावनांचा आदर करायला शिकणे हाच या महिन्याचा मुख्य गाभा असेल. वृषभ राशी, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या घरातील वातावरण आणि कुटुंबाबद्दल काय माहिती मिळते? तुमच्या कौटुंबिक आयुष्यात सध्या एक अत्यंत मोठ्या आणि खोल वैचारिक परिवर्तनाची सुरुवात होताना दिसत आहे. बऱ्याच काळापासून घरातील वातावरणामध्ये जी एक सुप्त अस्वस्थता, ताण किंवा नात्यामध्ये दुरावा होता तो आता पूर्णपणे उघड्यावर येऊन कायमचा संपणार आहे. भूतकाळात ज्या गोष्टींवर पडदा टाकला गेला होता किंवा ज्या विषयांवर बोलणे टाळले जात होते ते आता अत्यंत स्पष्टपणे समोर येतील. हा काळ नात्यामधील खोटारडेपणा किंवा वरवरचा गोडवा बाजूला सारून थेट सत्याला सामोरे जाण्याचा आहे. सुरुवातीला काही संवाद थोडे कटू किंवा थेट वाटू शकतात,
परंतु ते घरातील जुनी जळमटे आणि गैरसमज साफ करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतील. या संपूर्ण प्रक्रियेत घरातील स्त्री शक्तीचा किंवा तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाचा प्रभाव खूप मोठा राहील. तुम्ही केवळ भावनेच्या आहारी न जाता अत्यंत व्यावहारिक आणि परिपक्वपणे घरातील निर्णय घ्याल. नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य तुमच्या सल्ल्याला आणि विचारांना मान देतील, ज्यामुळे तुमचे घरातील स्थान अधिक मजबूत आणि आदरयुक्त होईल. वृषभ राशी, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचं आरोग्य काय सांगतं? कसे राहील तुमचं आरोग्य? जाणून घेऊया. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सध्याचा काळ एका अत्यंत सखोल आणि आत्मपरीक्षणाचा आणि आंतरिक संघर्षाचा आहे. मानसिक पातळीवर तुम्ही सध्या काही नकारात्मक विचार, जुन्या भीती, चिंता किंवा अतिविचाराच्या अशा विळख्यात अडकला आहात, तो तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवून टाकत आहे. भूतकाळातील काही कटू आठवणी, राग किंवा भावनिक ओझे तुमच्या मनावर सतत ताण निर्माण करत आहे, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक पातळीवरही कमालीचा थकवा आणि ऊर्जेचा अभाव जाणवू शकतो. तुमची अंतःप्रेरणा म्हणजेच इंट्युशन आणि सुप्त मन तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु बाहेरील गोंधळामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. शारीरिक आरोग्याचा विचार जर केला तर अपुरी झोप, अयोग्य आहार, आळस किंवा स्क्रीनचे व्यसन यासारख्या काही चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत आहे तुमच्या. तसेच काही छुपे त्रासही उद्भवू शकतात. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला या मानसिक बंधनातून मुक्त करावे लागेल. वाईट सवयी तोडाव्या लागतील आणि रोज काही वेळ शांत बसून ध्यान, मेडिटेशन करावे लागेल, जेणेकरून शरीराने दिलेले छोटे संकेत ओळखून तुम्ही स्वतःला पूर्णपणे निरोगी करू शकाल. इथे मला काही लोकांच्या पोटाच्या तक्रारी पण दिसत आहेत. सतत जाणवणारा थकवा हा थेट तुमच्या मानसिक ताणाशी आणि नकारात्मक ऊर्जेशी जोडलेला आहे, ज्याला आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये गट ब्रेन कनेक्शन म्हणतो. जेव्हा मन शांत नसते तेव्हा शरीरातील मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सस चक्रा म्हणजेच पोटाची ऊर्जा केंद्र बिघडवते आणि त्यामुळेच भूक न लागणे, अपचन किंवा सतत गळून गेल्यासारखं वाटणे. या दोन्ही त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा मुळापासून उपटून टाकण्यासाठी मी काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगते, ते त्वरित तुम्ही सुरू करा. चक्र ध्यान आणि मंत्र साधना. मणिपूर चक्र ध्यान म्हणजे पोटासाठी काय करा, रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसा. तुमच्या पोटाच्या मध्यभागावर म्हणजेच नाभीच्या थोडं वर, तिथे लक्ष तुमचं पूर्ण केंद्रित करा आणि तिथे पिवळ्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना करा. या चक्राचा बीज मंत्र रम रम असा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून 10 ते 15 मिनिटं या मंत्राचा मनोमन जाप करा, रम रम असा, ज्यामुळे पोटाचे सर्व विकार दूर होऊन शरीरात प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. आता नकारात्मकता नाशासाठी महामंत्र. रात्री झोपण्यापूर्वी ओम नमः शिवाय किंवा हनुमान चालिसाचे वाचन करा. शिवमंत्राची कंपनं तुमच्या सुप्त मनातील भीती आणि जुन्या आठवणींचा कचरा साफ करण्यास मदत करतील. काही शारीरिक शुद्धीकरणाचे सोपे नियम आहेत. तांब्याचे पाणी. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन पचनक्रिया सुधारेल आणि शरीरातील विषारी घटक, टॉक्सिसिटी बाहेर पडतील. दुपारच्या जेवणात ताक घ्या. तुमच्या दुपारच्या जेवणात जिरे आणि थोडे सैंधव मीठ टाकून ताकाचा वापर नक्की करा. यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल. गॅजेट डिटॉक्स म्हणजेच काय, झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा स्क्रीन पूर्णपणे बंद करा. ही सवय तुमच्या मेंदूला शांत करणार आणि थकवा दूर करणार आणि तुम्हाला गाढ झोप मिळेल. यामुळे वृषभ राशी, तुमच्यासाठी विश्वाचा सल्ला काय असणार आहे? इथे ब्रह्मांड तुम्हाला काय सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे? ही दोन्ही कार्डे एकत्र येऊन या महिन्यासाठी अत्यंत सखोल आणि भावनिक संदेश देत आहेत.
सध्या तुम्ही तुमच्या वैचारिक विश्वात एका मोठ्या द्वंद्वातून जात आहात, जिथे भूतकाळातील आठवणी आणि भविष्याची भीती एकत्र येऊन तुमच्या मनाचा ताण वाढवत आहेत. या परिस्थितीमध्ये विश्वाचा तुम्हाला सर्वात पहिला सल्ला असा आहे की रात्रीच्या वेळी येणारे नकारात्मक विचार, चिंता आणि अतिविचार करणे पूर्णपणे थांबवा. बऱ्याचदा ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगत आहात, त्या प्रत्यक्षात तितक्या मोठ्या नसून केवळ तुमच्या कल्पनेत वाढवलेल्या आहेत. भूतकाळात घडलेल्या चुका आणि काही कटू प्रसंग आठवून स्वतःला दोष देणे किंवा अपराधी भावना मनात ठेवणे आता थांबवणे गरजेचे आहे, कारण ती ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहे. या काळात तुम्हाला तुमच्या बालपणातील निरागसतेकडे आणि जुन्या खऱ्या नातेसंबंधांकडे वळण्याचा सल्ला दिला जात आहे. जर मन खूपच तुमचं अस्वस्थ असेल, बेचैन झालं असेल, तर अशा जुन्या मित्रांशी किंवा कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधा, ज्यांच्यासोबत घालवलेला वेळ तुम्हाला आनंद आणि सुरक्षिततेची जाणीव करून देतो. विश्वाचा संकेत असा आहे की जुन्या आठवणींचा वापर स्वतःला त्रास देण्यासाठी नाही, तर त्यातून ऊर्जा आणि प्रेरणा मिळवण्यासाठी करा. या महिन्यात कोणतीही नवी चिंता करण्याऐवजी स्वतःला वर्तमानात टिकवून ठेवणे, जुन्या जुन्या आठवणींशी पुन्हा जोडले जाणे आणि स्वतःच्या आंतरिक बालकाला आनंदी ठेवणे हाच तुमच्या मानसिक शांततेचा मार्ग आहे. मनातील हा भार हलका करून भूतकाळाला प्रेमाने निरोप द्या, जेणेकरून भविष्यातील सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करता येईल. रात्रीच्या वेळी येणारे नकारात्मक विचार थांबवण्यासाठी आणि भूतकाळातील आठवणींमधून मनाला मुक्त करण्यासाठी ब्रेन डंप आणि थॉट कटिंग ही मानसिक क्रिया आज रात्रीपासूनच सुरू करा. ही क्रिया करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही सोप्या पायऱ्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. एक काम करा, पहिले मनातील विचार कागदावर उतरवा. एक डायरी घ्या आणि पेन घ्या. तुमच्या मनात ज्या काही चिंता, भीती, जुन्या आठवणी किंवा राग येत असेल कोणाबद्दल, ते जसंच्या तसं त्या कागदावर लिहून काढा आणि मनात काही दडवून ठेवू नका. कागद नष्ट करा, म्हणजे लिहून झाल्यावर तो कागद फाडून टाका किंवा जाळून टाका. हे करत असताना मनात अशी भावना ठेवा की तुम्ही त्या विचारांना तुमच्या डोक्यातून आणि आयुष्यातून कायमचे बाहेर काढले आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर अंथरुणावर सरळ झोपा. तुमचा उजवा हात पोटावर ठेवा. हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या आणि सोडताना मनात म्हणा, मी भूतकाळ सोडून दिला आहे, मी आता सुरक्षित आहे. हे फक्त 5 ते 10 वेळा करा. ही क्रिया केल्यामुळे मेंदूला शांत होण्याचा संदेश मिळतो, ज्यामुळे अतिविचार थांबतो आणि गाढ झोप लागते. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगपर्यंत. श्री स्वामी समर्थ.